मला 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीने सांगितलं, पप्पा ये मेरे गाल खींचता था, हाँ ये मेरे को आके कंधे पे हात डालता था. हे आत्ता मला 2 दिवसापूर्वी सांगितलं. ते मी पाठीमागलं झालेलं विसरून गेलो, कारण की माझी मुलगी दुसऱ्या शाळेमध्ये गेली. तर मी विषय केलं, परंतु आज मला बाप आहे मी तिचा. मला माझ्या लेकराचा त्रास झाला, मला सहन नाही झाला. बीडमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 शिक्षकांनी अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही शिक्षक बीड शहरामध्ये खासगी क्लासेस चालवतात आणि त्यांनी याच क्लासेसमध्ये शिकणाऱ्या इतर मुलींसोबत देखील असा काही प्रकार केला असेल तर पालकांनी समोर येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं होतं आणि त्यानंतर काही पालक आता समोर येऊ लागले आहेत. आपल्यासोबत एक पालक आहेत, त्यांची देखील मुलगी याच प्रकरणात आरोपी असलेल्या एका शिक्षकाच्या शाळेमध्ये शिकते. काय नेमकी तक्रार तुम्ही दिली आहे, काय झालं तुमच्या मुलीसोबत? माझ्या मुलीलाही त्या शाळेमध्ये खूप टॉर्चर केलेलं आहे आणि एवढं टॉर्चर केलं की मला ती शाळा बदली करावी लागली. आणि त्या शाळेच्या विरोधात, त्या विजय पवारच्या विरोधात मी तक्रारही केलेली होती 2 वर्षापूर्वी, परंतु आजपर्यंत मला त्याचा न्याय मिळालेला नाही. मी एक माजी सैनिक आहे. देशाची 21 वर्षे सेवा करून आलेल्या माणसाला जर त्याच्या लेकराला जर एवढी अशी वागणूक देत असतील तर सामान्य जनतेचं काय होत असेल, हे मला स्वतः प्रश्न पडला होता. परंतु त्या शाळेच्या विरोधात मी पहिले 2 वर्षापूर्वी शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे. आपले तत्कालीन जिल्हा अधिकारी आहेत दीपाताई मुदळकर, यांनाही तक्रार केली होती. ही तक्रार हे होती की माझ्या मुलींना ते टॉर्चर करत होते. कारण त्याचं असं होतं सर, कारण महत्त्वाचं आहे. कारण असं होतं, जे महिला जागतिक दिनाच्या निमित्त त्या शाळेने रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री या महापुरुषांना अभिवादन केले त्या रॅलीने केले नव्हते. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष उद्धवजी खाडे साहेबांनी त्या शाळेच्या विरोधात तक्रार केली होती आणि मी युवक जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मीही त्या तक्रारीवर सही होती. परंतु त्या उद्धव खाडे साहेबांचे तर लेकरं तिथं नव्हते, त्यांना माझे लेकरं सापडले आणि त्या दिवसापासून माझ्या लेकरावर त्यांनी अन्याय करायला सुरुवात केली. माझ्या मुलीला बोलून घ्यायचे, तुझ्या पप्पाला सांग विजय पवारसोबत तक्रारीला. एवढा विजय पवार काय साधा नाही. माझी मुली, माझा रागीट स्वभाव असल्यामुळे मला जास्त काय सांगत नव्हती. तिने महिनाभर तर सहन केलं, उभा राहायचे. ते कॅबिनमध्ये बोलवायचे, तुझ्या पप्पाला सांग, खांद्यावर हात टाकायचे, तिचे गालगुच्चे घ्यायचे ते आणि तिला मानसिक त्रास द्यायचे. हा त्रास सहन न होता मी काही माझ्या कामानिमित्त मी बाहेर जायचो. मी अशाच बाहेर गेलेलो होतो तर माझे सासरे तिथं गेले. माझ्या सासऱ्यालाही त्यांनी आरीवारीची भाषा करून, तुमच्यासारख्या जातीच्या लोकांना माझ्या शाळेमध्ये थारा नाही आणि तुमच्याच्यानी काय होईल, काय करणं माझं करायचे तुम्ही करू शकता, अशा भाषेमध्ये माझ्या सासऱ्याला सुद्धा त्यांनी हाकलून दिलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस सांगता की काही वर्षापूर्वी तक्रार केली, त्याच्यावर काही कारवाई झाली का? पुढे काय झालं? आजपर्यंत, आजच्या डेटपर्यंत त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यावेळेचे जिल्हा शिक्षक होते, अधिकारी होते शिंदेसाहेब, शिक्षण अधिकारी शिंदेसाहेब. हे शिंदेसाहेबांनी एक कमिटी म्हणजे नेमली होती. त्या कमिटीला माझ्या देखत एवढं अपमानास्पद त्यांनी वागून दिली आणि तिथून हाकलून मला म्हणले, तू असे किती लाईन लाव, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. मग तुम्ही आता एक तक्रार दिलेली आहे नव्यानं, तर का वाटलं की आपण ही तक्रार दिली पाहिजे? आता पोलीस अधीक्षकांना तुम्ही भेटला, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? हे आत्ता तक्रार मी का दिली, कारण की मला 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीने सांगितलं, पप्पा ये मेरे गाल खींचता था, हाँ ये मेरे को आके कंधे पे हात डालता था. हे आत्ता मला 2 दिवसापूर्वी सांगितलं. ते मी पाठीमागलं झालेलं विसरून गेलो, कारण की माझी मुलगी दुसऱ्या शाळेमध्ये गेली. तर मी विषय केलं, परंतु आज मला बाप आहे मी तिचा. मला माझ्या लेकराचा त्रास झाला, मला सहन नाही झाला. म्हणून आणि पोलीस अधीक्षक साहेबांचं पत्र वाचलं आणि मी हिम्मत करून मी त्यांच्याकडे जाऊन तक्रार दिली. आता तुमची नेमकी पोलीस अधीक्षकांकडे मागणी काय असणारी, पुढील काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? माझा पूर्ण विश्वास आहे पोलीस अधीक्षक साहेबावर. त्यांचं कामाची रूपरेखा मी थोडक्यात पाहिली, कारण की मी फौजमधून आलेलो आहे आणि माणसाच्या बॉडी लँग्वेजवरून ह्याच्यावर समजतं. तर त्यांनी अगदी व्यवस्थित माझी तक्रार पूर्णपणे वाचली, त्याच्यावर त्यांचा एक अधिकारी नेमला आणि तुम्हाला 2-3 दिवसामध्ये नक्कीच ह्याचा पूर्ण पाठपुरावा करून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जेव्हा त्यांना तक्रार दिली त्यावेळेस त्यांनी तुमच्या मुलीला काही विचारणा केली का? तिला बोलावून घेतलं होतं का? किंवा कोणी अधिकारी तुमच्याकडे आले होते चौकशीसाठी? नाही, आता नाही. मी तक्रार देऊन मला वाटतं मी आता सायंकाळच्या टायमाला तक्रार दिलेली आहे. माझ्या मुलीला यांना कोणाला बोलवलेलं नाही आणि ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस आम्ही पूर्णपणे येऊन त्यांना जे आमच्यावर सोबत झाले ते सांगण्यात
तर निश्चितच हे पालक आहेत आणि अशाच पद्धतीनं काही पालक आता समोर येत आहेत. शाळेमध्ये महिला दिनाच्या दिवशी महापुरुषांना अभिवादन केलं नाही म्हणून या पालकांनी तक्रार केली होती आणि त्यामुळे त्यांच्या मुलीला मानसिक त्रास दिल्याची तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे आणि यामध्ये पोलीस अधीक्षक निश्चितच कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा त्यांना आहे. कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.